हे युद्ध आमचं नाही, हे ट्रम्प यांचं घृणास्पद इस्लामी शासन विरुद्धचं युद्ध आहे। आम्ही प्रार्थना करतो की ट्रम्प हे युद्ध जिंकावेत, कारण ते जिंकले तर इराणचे लोक मुक्त होतील। हे वाक्य इतर कुठल्याही देशातून नाही, तर स्वतः इराणमधील एका नागरिकाने व्यक्त केलेली त्याची भावना आहे। मात्र आपल्या देशात सुरू असलेल्या अशा युद्धजन्य परिस्थितीवर त्याच देशातील नागरिक असं वक्तव्य का करतायत, याचबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। मात्र त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। तर इराणची राजधानी तेहरानमधील अमेरिकन आणि इस्रायल हवाई हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह अली खामेनी यांच्या कथित हत्येनंतर जगभरातून वेगवेगळी प्रतिक्रिया समोर आली। एकीकडे इराण व्यतिरिक्त अनेक देशांमधून, अगदी भारतातूनही दुःख आणि आक्रोश व्यक्त करताना दिसला, तर दुसरीकडे स्वतः इराणमधल्याच नागरिकांकडून आनंद आणि जल्लोष व्यक्त करण्यात आला। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये इराणच्या तेहरान, करज, फुलाद शहर, बोर्झजान आणि मामासानी यांसारख्या शहरांमध्ये लोक अक्षरशः नाचताना, झेंडे फडकवताना, गाड्यांचे हॉर्न वाजवत फटाके फोडताना दिसलेत। खामेनींच्या मृत्यूची बातमी कळताच अपार्टमेंटच्या बाल्कनीपासून ते गजबजलेल्या रस्त्यांपर्यंत लोक आनंदाने उत्सव साजरा करत होते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे काहींनी तर आकाशात विमानं आणि क्षेपणास्त्र उडत असताना पण जल्लोष साजरा केला। मात्र एखाद्या देशाच्या इतक्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या मृत्यूवर एवढा आनंद का साजरा करण्यात येतोय, तर या सगळ्याचीच उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले। तर खामेनी यांचा राजकीय प्रवास पाहायला गेला तर इराणमध्ये खामेनी यांचा कारभार 3 दशकांहून अधिक काळ चालला। त्यात कठोर अंतर्गत नियंत्रण, मतभेदांमधील दबाव आणि आक्रमक परराष्ट्र धोरण यांचा प्रभाव होता। खामेनी यांनी सगळ्यात आधी इस्लामिक रिपब्लिकनचे प्रमुख शिल्पकार म्हणून इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच IRGC, तसेच इराक, सिरिया, लेबनान, गाझा आणि येमेनमधील इराणच्या सरकारी आणि बिगर सरकारी जाळ्याचा विस्तार पाहिला। त्यानंतर त्यांनी वारंवार इस्रायलच्या विनाशाचे आवाहन करत इराणला मध्य पूर्वेत अमेरिकन प्रभावाचा कट्टर विरोधक म्हणून त्यांची छवी निर्माण केली। खामेनी यांच्या कारकिर्दीत अनेकदा असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं, जसं 1999 आणि 2002 मधील विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन, ज्यात 8 जुलै 1999 मध्ये तेहरान युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शासनेतील सुधारणेसाठी शांततापूर्व निदर्शने करत असतानाच खामेनींच्या आदेशानुसार पोलीस आणि सैन्य दलांनी आंदोलकांवर केलेल्या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाले होते। खामेनी यांच्या सरकारने देशांतर्गत सुरू असणाऱ्या 2009च्या ग्रीन मूव्हमेंट सोबत अनेक उठाव कठोरपणे दडपल्याचंही म्हटलं जातं। तसेच 2022 मध्ये इराणमधील 22 वर्षीय मेहसा नावाच्या महिलेला निव्वळ हिजाब नीट न घातल्याच्या कारणावरून तिथल्या मोरॅलिटी पोलीस म्हणजेच धार्मिक पोलिसांकडून कस्टडीत ठेवण्यात आलं होतं, ज्यात तिचा मृत्यू झालेला। त्यावेळी इराणच्या संतप्त जमावाने वुमन लाईफ फ्रीडम आंदोलन इराणमध्ये छेडलं होतं, ज्यात महिलांच्या पोशाखासह त्यांच्या इतर नैतिक स्वातंत्र्याचीही मागणी केली होती। त्यानंतर आर्थिक संकटामुळे डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या देशव्यापी आंदोलनांवरही कठोर कारवाई करण्यात आलेली। मानवाधिकार संघटनांच्या अंदाजानुसार इराणमध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईत हजारो लोकांचा मृत्यू झाला, तर अनेकांना तुरुंगात टाकण्यात आलं किंवा देशाबाहेरही जावं लागलं। अनेक इराणियांसाठी खामेनी हे फक्त अढळ आणि अजेय सत्तेचंच प्रतीक होते, ज्यामुळे राजकीय किंवा सामाजिक सुधारणांची आशा त्यांच्याकडून अत्यंत कमी होती। रविवारी पहाटे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमांवर खामेनी यांच्या मृत्यूची पुष्टी केली आणि त्यांना इतिहासातील सर्वात दृष्ट व्यक्तींमध्ये एक असं संबोधलंय। दरम्यान या युद्धाकडे आणि खामेनींच्या झालेल्या मृत्यूकडे देशातील आणि परदेशातील अनेक इराणीय बदलाची दुर्मिळ संधी म्हणून पाहत आहेत आणि दशकांतील सत्तावादी राजवटीतून सुटका मिळण्याचा आनंद साजरा करतात। लाखो इराणियांसाठी हे उत्सव केवळ एका कठोर नेत्याच्या मृत्यूचा आनंद नाही, तर वर्षानुवर्ष दडपशाही नंतरच्या मुक्ततेचा आणि भविष्यासाठी एक सकारात्मक आशेचं किरण मानलं जातंय। खामेनी यांच्या मृत्यूमुळे आनंद, दिलासा आणि सावध अशा संमिश्र भावना निर्माण झाल्यात।